राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी शेतकरी कर्जमाफीबाबत मोठी घोषणा केली आहे। पुढील 2 ते 4 दिवसात 5 ते 10 हजार कोटी रुपये थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार असल्याचं त्यांनी सांगितलंय। सध्या याद्या पडताळणीचं काम वेगानं सुरू आहे। एकूण 40,585 कोटी रुपयांच्या कर्जमाफीचा लाभ हा पात्र शेतकऱ्यांना मिळणार असल्याची माहितीही त्यांनी दिली आहे। राज्य सरकारने जी पहिली यादी जाहीर केली आहे त्यामध्ये साधारणतः 17 लाख पात्र शेतकऱ्यांना त्याचा फायदा हा होणार आहे। कृषी मंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार पुढील 2 ते 4 दिवसांत साधारणतः 5 ते 10 हजार कोटी रुपये थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहेत। या योजनेचा एकूण आकडा तब्बल 40,585 कोटी रुपये इतका आहे। याच्या पहिल्या यादीत 17 लाख पात्र शेतकरी होते, ज्यांपैकी 6,22,000 शेतकऱ्यांना 5,028 कोटींचे वाटप आधीच झाले आहे। आता उर्वरित शेतकऱ्यांसाठी हे वितरण टप्प्याटप्प्याने सुरूच राहणार आहे। आनंदाची गोष्ट म्हणजे 17 लाख शेतकऱ्यांपैकी 13 लाख शेतकऱ्यांचे ई-केवायसी पूर्ण झाले आहे, त्यामुळे त्यांना पहिल्या टप्प्यात तातडीने लाभ मिळेल। अनेक शेतकऱ्यांमध्ये संभ्रम होता की कर्जमाफीचे निकष बदलले आहेत का, परंतु सरकारने स्पष्ट केले आहे की निकषांमध्ये कोणताही बदल झालेला नाही, जुने नियमच लागू आहेत। पण यामध्ये काही शेतकरी अपात्र ठरले आहेत। पहिले म्हणजे आयकर म्हणजे इन्कम टॅक्स भरणारे 94,000 शेतकरी या योजनेतून वगळण्यात आले आहेत आणि इतर तांत्रिक कारणांमुळे साधारण 46,000 शेतकरी अपात्र ठरले आहेत। मात्र 2019च्या महात्मा फुले योजनेतील 2 लाखांच्या आतील शेतकऱ्यांना सरसकट लाभ देण्याचा निर्णय झाल्याने एकूण लाभार्थी संख्या वाढली आहे। अनेक शेतकऱ्यांच्या राष्ट्रीयकृत बँकांमध्ये तक्रारी होत्या की ई-केवायसी करताना रक्कमेत तफावत दिसत आहे। यावर कृषी मंत्र्यांनी सांगितले आहे की तुमची थकबाकी 2 लाखांच्या आत असेल आणि शासनाकडून आलेली रक्कम कमी पडली तर वरची उर्वरित रक्कम राष्ट्रीयकृत बँक स्वतः भरणार आहे। बँक तुम्हाला नील दाखला देईल आणि दुसऱ्याच दिवशी तुम्ही नवीन पीक कर्जासाठी पात्र व्हाल। आणखी एक मोठा दिलासा म्हणजे यापूर्वी अनिवार्य असलेले ॲग्रीस्टॅग कार्ड आता बंधनकारक असणार नाही, त्यामुळे हे कार्ड नसेल तरीही तुम्हाला कर्जमाफीचा पूर्ण लाभ मिळेल। मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनुसार 30 ऑगस्ट पूर्वी सर्व पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीची संपूर्ण रक्कम वर्ग केली जाणार आहे आणि अंतिम यादी देखील आता प्रसिद्ध होत आहे। तर शेतकरी मित्रांनो, ही होती कर्जमाफीची ताजी अपडेट। तुम्हाला या संदर्भात काही अडचण किंवा प्रश्न असेल तर खाली कमेंटमध्ये नक्की विचारा। माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि अशाच शासकीय योजनांच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।